तसाच ऋतू पांडू होतो याला चांगलं क्रिकेट याच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. एक पॉइंट आपण पाहू शकतो कव्हर मध्ये एक खेळाडू पाहू शकतो लॉंगॉन एक खेळाडू बाउंड्रीच्या दिशेने मिड विकेट लॉंगॉन पहिल्याच चेंडूवरती कव्हर चेंडू ट्रॅव्हल होतो चेंडूच्या खाली असे क्षेत्ररक्षक त्याला भेदून जातो चेंडू सीमारेषा पार मिळती धाव 4 येतो चौकार दिसो. खरोखर चांगले संगीत सकाळपासून आपल्याला ऐकायला भेटेल त्यांचं सुद्धा अभिनंदन. पहिल्याच चेंडूवरती आपले इरादे स्पष्ट केले की काम एक मोठा खेळाडू आहे. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने फक्त पाहायला भेटतोय चेंडू जाईल सीमारेषा पार मिळते धाव 4 येतो चौकार. च्या अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा चांगली सुरुवात करून दिली होती. हेमंत सरांनी 2 चौकार पाहायला भेटले होते त्याच पद्धतीची सुरुवात सेमीफायनलच्या पहिल्याच सामन्यामध्ये कुठेतरी हमी होताना पाहायला भेटतोय. प्रसाद भुतेवरती हमला दडवतोय. आपल्या नावाला साधेचा खेळ साधेची फटकेबाजी आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. आपण पाहतो 2024 2024 पर्व दुसरे. आता मात्र वेगवान छंद पाहायला भेटला बरोबर चांगली सुंदर गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. पाऊस चेंडू म्हणावं लागेल आणि एक धाव गाईच्या स्वरूपामध्ये एक धाव असेल धावसंख्या दोन मध्ये 5 या आकड्यावरती माफ करा 9 या आकड्यावरती त्यानंतर स्ट्राईकला बिग हिटर आपण पाहू शकतो तसे तो सचिन नवाळे याचा सुद्धा यथोचित मान सन्मान केला जाईल सचिन नवाळे त्याच्याकडून आपल्याला सरप्राईज गिफ्ट मुक्त झाले. निलेश नवाळे सुद्धा याचे निलेश नवाळे सुनीलदादा जिंद्रे यांचं आगमन झाले त्यांचं सुद्धा अभिनंदन. निलेश नवाळे यायचे आता मात्र मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमारेच्या पार मिळतील 6 येतोय षटकार. काय फलंदाजी पाहायला भेटते या ठिकाणी. तसेच या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या पंचकृषी क्रिकेट कमिटीचे सचिव सुनील झेंबरे यांचे या ठिकाणी आगमन होते आणि स्कोर बुक जे आहे ते त्यांनी स्वतः बनवून आपल्याला दिले त्यांचं सुद्धा सोर्स हार्दिक स्वागत करतो. तसेच निलेश नवाळे आपल्या सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मान सन्मान केले जाईल. निलेश काय फलंदाजी या ठिकाणी पाहायला भेटते. हेमंत सरांच्या नावाला साधीशी खेळाडू 4 धावा लागतच्या धोक्यावरून पाहायला भेटतात. धावसंख्या जाऊन बसेल 20 या आकड्यावरती पहिल्याच षटकाचा भरपूर समाचार घेतला आपण जाऊन एक संधी देऊया धन्यवाद. थँक्यू थँक्यू. तेच सोडून आपण पाहू शकतो सकाळच्या सत्रामध्ये चांगली फलंदाजी गोलंदाजी सुद्धा पाहायला भेटली होती आणि पहिल्याच चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होते खरोखर एक बाहुबलीमध्ये टप्पा आणि क्रिकेटमध्ये टप्पा याला काय महत्व असतं याचं उदाहरण प्रत्यक्ष मैदानाच्या आतमध्ये राजू सूर्य देताना निर्धाव चेंडूची सांगता होते परंतु खेळाडूकडे राजूकडे सुद्धा राजू एका बाजूला राजू गोलंदाज तर एका बाजूला राजू वारडी फलंदाज असं बॅटल या मैदानाच्या आतमध्ये रचताना आपण पाहू शकतो. या स्पर्धेची पहिली सेमीफायनल आपण पाहतो पहिल्याच षटकामध्ये 20 धावा कुठला दुसरा चेंडू आखूट टप्प्याचा चेंडू त्याच्यावरती केले प्रहार त्याला भेदून जाईल चेंडू शेमारेच्या पार भेद जाऊन दिलाय षटकार.
पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका पाहायला भेटतो. काय कॅच मला वाटतं थोडं थोडं आणि ह्या क्षेत्रावरची ओळख आमच्या पंचक्रोशीमध्ये आहे. प्रवीण 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 शेटकर. हे थांबा तिथे कोणीतरी एकाने राहायचं. बीसीसी देऊवाडी. काय आहे काय आहे? अरे सर्वजण एकत्र कशाला राहत आहे पण? ठीक आहे. ऐका मी कॉल देतो. आयोजकांनी रिव्ह्यू घेतलाय इथे बघितलंय. आयोजकांनी या ठिकाणी बघितलंय षटकार नाहीये. आयोजकांनी या ठिकाणी बघितले लाईव्ह दिसलेले आहे. निर्णय मान्य करत षटकार नाहीये. बघितला बघितला बघितला. दोन धावा असतील. तिथून माझी विनंती असेल सर्वांनी साईड राहायचंय. गंड्या हर्षल एकाने कुठेतरी राहायचंय. प्रवीण इथे हे साईड थोडा. त्याला दोन धावा. धावसंख्या दोन्ही पुढे सरकेल. धावसंख्या दोन पोचेल 28 मध्ये. चांगली फलंदाजी होताना तितकी चांगली गोलंदाजी कुठेतरी बांधून ठेवले. रतीचं सुद्धा कौतुक करायला गेले. चांगला नियोजित खेळाडू आहे. पण आपण ते स्टँडर्ड डिलिव्हरी जसं आपण बघितलं टेनिस क्रिकेटमध्ये व्हिडिओ लावलेला अशा प्रकारचे चेंडू एक वेळा हाताळताना आपण पाहतो. आणि चांगली गोलंदाजी कारण की पहिल्या षटकामध्ये प्रसाद यांनी जरी जास्त धावा दिल्या असल्या तरी सुद्धा मी माझ्या संघासाठी चांगली कामगिरी किंवा चांगली गोलंदाजी करू शकतो असं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये देताना रतीश नंतर राजू सोडले. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना धावसंख्या झाली होती 29 धावा. चांगलं षटक म्हणावं लागेल. फक्त 9 धावा आतापर्यंत खर्च केले. मोठा फटका मारण्यासाठी जो खेळाडू मानला जातो त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. ज्या क्षेत्ररक्षकाने मला वाटतं दत्तगिरी प्रीमियर लीग 2023 म्हणजे नागपूरला जी स्पर्धा झाली होती आशिष पेडणेकर त्याच्या सुद्धा चांगली दोन कॅच आपल्याला पाहायला भेटली होती. एक क्षेत्ररक्षक आणि एक चांगला खेळाडू म्हणून त्या खेळाडूची ओळख आहे आशिष पेडणेकर. ज्यावेळेला मैदानाच्या आतमध्ये काही चेंडू तर या षटकातील शिल्लक असेल कुठेतरी आता मित्र बांधून टुर्नामेंट यशस्वी असेल. जसं मी सांगितल्याप्रमाणे दोन्ही संघ मोठे आहेत तुल्यबळ आहे चांगली मॅच पाहायला भेटेल. मॅच घेऊन लास्ट मध्ये थोडासा स्क्वेअरिश होता. प्राऊड होतो. प्रदीप मात्र बॅटिंग करतो. त्याची सुद्धा सकाळच्या सत्रापासून चांगली क्षेत्ररक्षण पाहायला भेटते. आपल्याला एक धाव उर्जित होईल धावसंख्या होऊन पोहोचेल 31 या आकड्यावरती आपण जाऊया एक संगीत समस्येला. परंतु विनंती असेल की थोडीशी घी करायची आहे. उर्वरित दोन सामने आपल्याला बाकी असतील. एक सेमीफायनल त्याच्यानंतर मेगा फायनल असेल त्याची विनंती असेल.
थँक आता मात्र जे खेळाडू आदरणीय सन्माननीय त्यांचं क्रिकेट बघून आम्ही सुद्धा माझ्यासारखा एक सामान्य समालोचक सुद्धा मोठा झाला. विलासदादा नाचणीकर उर्दू बॉस ची पदवी याला दिली. पहिला चेंडू अ, विलास नाचणीकर आणि मला वाटतं की विविध पॉईंट क्षेत्रामध्ये स्वतः करण्याचा चांगलं क्षेत्ररक्षक प्रात्यक्षिक आपल्याला पॉईंट मध्ये पाहायला भेटते मिळतो. आणि हे सगळं निर्णायक असेल काठीवाडीचा सुद्धा सुद्धा आणि मला वाटतं समोर असेल हे मन आणि मारा करतोय विलास म्हणजे किती धावा निघतात किंवा किती धावा निघतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु आजपर्यंत कित्येक वेळा एकामेकासमोर एकामेकासमोर क्रिकेट खेळताना पाहिलं त्यामुळे दोन्ही पण खेळाडू एकमेकांना जाणतात एकमेकांना ओळखतात की कसं कसं पद्धतीची गोलंदाजी विलास करू शकतो आणि कशा पद्धतीची गोलंदाजी हेमंत करू शकतो हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटतं. 32 या आकड्यावरती धावसंख्या लांब सर्वात मोठा षटकार या स्पर्धेचा येतो काय फटका सजवलाय चेंडू जाईल सीमारेषा पार मिळतील भावाचा येतो षटकार. थँक्यू थँक्यू या स्पर्धेचा सर्वात लांब षटकार असेल हेमंत यांच्या बॅट म्हणून निघालेला नाही. मुकेश चंद्रावरती पाहू शकतो घरी तुम्हाला षटकार मारला असला तरी सुद्धा माझा अनुभव 20 22 25 नाही तर 30 वर्षाचा का आहे याचं उत्तर या ठिकाणी मला वाटतं धावचीची संधी आणि फलंदाज नक्कीच बाद होतो विकेटचं होतं पतन बॅक टू द पवेलियन वन. चला पहिल्या विकेटचं पतन होतोय चांगली फलंदाजी पाहायला भेटली परंतु कुठेतरी हेमंत स्ट्राईक वरती आणायचा प्रयत्न होतो आणि त्याच्यामध्ये यशस्वी होतो स्वतःची विकेट सॅक्रिफाय करतोय. विलाचं कौतुक करावं लागेल की का मी 30 वर्ष क्रिकेट खेळतोय सातत्याने स्वप्नात एक तमाशात एक असंच काहीतरी चित्र दाखवायचं होतं परंतु त्याच्यामध्ये अपयश होताना पाहायला भेटते. दुसऱ्या धावता या ठिकाणी प्रयत्न निश्चित संधी पुन्हा एकदा विकेट होते पतन बॅक टू दी पेव्हिलियन धावसंख्या झालेली होती 40. पहिल्या षटकामध्ये 20 होत्या नंतर फक्त आतापर्यंत 20 धावा येत आहेत म्हणजे बाकीच्या दोन गोलंदाजांचं कौतुक नक्कीच करावं लागेल. 40 चेंडू या षटकातील शिल्लक असतील बहुतेक सरावामध्ये दुसरा गडी गंगेच्या आसऱ्याला परततोय आणि नवीन कॅन्डिडेट नवीन उमेदवार जयदीपला आपण पाहू शकतो एक नवोदित नामांकित खेळाडू हा सुद्धा आहे गेल्या 4 ते 5 वर्षांमध्ये चांगलं क्रिकेट खेळलो. धावसंख्या 40च्या घरामध्ये क्रिकेटमध्ये काही होऊ शकतो मित्रांनो. मोठा फटका मारण्याचा परंतु बॅटची सुद्धा आहेत त्या ठिकाणी प्रोटेक्शन मकरंद याला पाहू शकतो एक चांगला झेल एक चांगला क्षेत्ररक्षक स्वतःचा भाऊ चांगला क्षेत्ररक्षक आहे आणि तसेच काहीतरी फिल्डिंग करताना नक्याला आपण पाहू शकतो आणि झेल पकडला हिंमत यायचा पहिला इनिंगचा खेळ या ठिकाणी संपन्न होतो. सोने संघाला विनंती असेल की आपल्याला क्षेत्ररक्षण त्वरित लावायचे धावसंख्या टोटल झालेली आहे. किती? 40 41 धावांची आवश्यकता असेल आपण जाऊया संधी देऊया ढिगामासुरी धन्यवाद. थँक्यू थँक्यू डिग्री तसेच या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेच्या माध्यमातून सुनील दादा झिंगरे यांचा सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मान सन्मान केला पाहिजे तसेच यशवंत पण यायचं तू इकडे
चला क्षेत्ररक्षण लावून घेतो नवीन बॉल सर ह्या सुद्धा इनिंगला. थोरलीवाडी आणि भराडीवाडी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचे. थोरलीवाडी भराडीवाडी त्याच्यानंतर लगेचच आपला सामना होईल. पुन्हा भराडेवाडी आणि थोरलीवाडी. भराडेवाडी थोरलीवाडी विनंती असेल तिसरा बॉल आपल्यासाठी आपल्यामध्ये टॉस केला जाईल. आता मात्र समीकरण 18 चेंडू 41 धावा म्हणजे 3 षटकांमध्ये चला भाऊ दादा यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आगमन होते. आदरणीय आमचे मोठे बंधू समोर आहेत त्या ठिकाणी. आपण यायचंय दादा. या स्पर्धेच्या माध्यमातून भाऊ दादा यांचा सुद्धा सत्कार केला जाईल. मी यशवंतांनी यांना विनंती करतो की भाऊ दादाचा सत्कार करायचा. हा सन्मान चिन्ह. खरोखर दादा वेळ काढून आमंत्रण द्यायचं राहिलं होतं चुकीने चुकीने माफी असावी. तरी सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण उपस्थित झाल्यात त्याबद्दल तुमचं सहर्ष हार्दिक स्वागत. त्यावेळी मैदानाच्या आतमध्ये पुन्हा टॉस साठी पुन्हा टॉस करायचंय तोरलीवाडी आणि मराठीवाडी. धन्यवाद दादा. चला दहाव्या मैदानाच्या आतमध्ये थोडस विलंब होतो. पहिल्या षटक जयदीप गावाडीच्या हातामध्ये चेंडू कर्णधाराने सोपवलाय. पहिला चेंडू पंच दंडित करतात. आंतरराष्ट्रीय परिषदेचा नियम क्रमांक 22 अंमलात आणला जातो आणि एक धाव संघाचं खातं ओपन होतोय. संघाचा श्री गणेश होतोय. माफ करा धावसंख्या 2. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न त्याखाली प्रतीक्षा नाही परंतु दुबळे झेल होतो का एक चांगला झेल पकडला जातोय. काय झेल पकडला आणि झेल कुणाची पकडला जातो ज्या खेळाडूने स्वतःच्या क्षेत्रामध्ये चांगली फलंदाजी केली होती. विकेट होते प्रथम बॅट चला या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी कमेंटेटर मानवणी कमेंटेटर खरोखरच आपण नक्कीच त्यांना संधी देऊया कारण का नक्की नक्की या गुरुवारी सोमवारी नाणेफेकीचे कार्यक्रम क्षेत्ररक्षण घेतात. औदुंबर याचे आपण समालोचन ऐकणार आहोत. हॅलो 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 आणि नॉन ट्रॅकला आहेत ते असे वरती चेंडू बॉलर घेऊन येतात. कोण तो नाव काय जयदीप. जयदीप तो वरती चेंडू
प्रसादसाठी प्रसाद उडवले चेंडू उंच समोरला चेंडू चेंडू होता बाहेर आणि त्यात सोडलेला होता एक धाव दोन धावा काढलेल्या आहेत त्या चेंडूवर प्रसादच्या जयदीपच्या प्रसादने मारलेला चेंडू दोन धावा आलेल्या आहेत पुढचा चेंडू परत जयदीप नजीब आपल्या बॉलिंग मार्कवर आणि पुढचा चेंडू जयदीप प्रसादसाठी प्रसाद पुढे चेंडू होता शिवराचा बाहेर 6 धावांसाठी आणि हे प्रसाद पहिलं षटकार आपल्या बॅटिंग मार्फत जयदीप साठी मारलेलं पुढचा चेंडू जयदीप प्रसादसाठी पुन्हा एकदा चेंडू चेंडू होता एक धावासाठी आणि चेंडू परत एकदा बॉलरसाठी एक रन प्रसादसाठी आणि धावसंख्या झाली यासाठी 13 एका षटकात समाधी बाद धावसंख्या झाली 13 एक विकेट आणि 13 धावा झालेल्या असत नवीन बॉलर हेमंत म्हणा हेमंत आपल्या बॉलिंग मार्कवर परत समोर प्रसाद पुढचे चेंडू हेमंत प्रसादसाठी उंच उडवलेला होता चेंडू आणि गोल सुटलेला असा गोल सुटल्याच्या नंतर 2 धावा कंप्लीट करता प्रसाद आणि धावसंख्या झालेली असा संघाची 15 एक बॉल 15 पुढचे चेंडू प्रसादसाठी हेमंत प्रसादसाठी पुन्हा एकदा कटवलेले चेंडू पेपरच्या पाठी एक धाव काढून पूर्ण करतो आहे प्रसाद आणि धावसंख्या झालेली आहे 16 अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करतोय हेमंत पहिल्याच बॉलवर खेळ उडाला होता पण घेतला नाहीये आणि पुढचा चेंडू परत एकदा लाभ मारला चेंडू चिमारेच्या बाहेर 6 धावांसाठी पुढे कळिंग लाव घेणे चेंडू वाय चिमारेच्या बाहेर आम्ही दोस्ती आमची राणी हवा तर करतोच बाकी मित्रांची मेहरबानी 31 धावा झालेल्या आहेत पुढचा चेंडू हेमंत परत एकदा पटवलेले चेंडू लेग साईडच्या डिस्टन्स फिल्डर धावता 2 एकच धाव पूर्ण करून कंप्लीट केलेली असता धाव संख्या झाली होती 23 4 बॉल 23 झालेल्या परत एकदा प्रसाद बॅटिंग वर आपल्या मार्कवर आणि होतो पुढचा चेंडू आणि आशिष 10-2 करतोय मध्ये
एमके ट्रॉफी 2024 यांच्या मार्फत खेळ करणारा हा दुसरा पर्व आणि त्यामध्ये खेळ करणारा हा संघ बॅट्समन विलास विलासला बॉलिंग करतोय चेंडू निर्धाव जातोय षटकाची समाप्ती 2 ओव्हरच्या षटकांच्या 2 ओव्हर समाप्तीनंतर 23 धावा 6 बॉल 18 धावांची गरज 6 बॉल आणि 18 धावा समोरच्या संघासाठी एकच जीव तोडून खेळूचा त्यांना मारूचे तेवढे रन बघूचा आमका किती मारतात ते सहा बॉल 18ची मॅच काढल्यानंतर गणेश शिंदेकडनं 1000 रुपये आणि संतोष पेडणेकरकडनं 1000 रुपये गणेश शिंदे आणि संतोष पेडणेकर यांच्याकडनं हजारो रुपयाचा प्राईज म्युझिक लागलेला असा तुमचा खेळाचा तुमचा चेंडू बाहेर पहिले चेंडू टाकलेला आणि उडवलेला चेंडू उंच आकाशात आणि गोल सुटलेला असा पहिला चेंडू समावेश झाला अतिशय उत्कृष्ट बॅटिंग अशी बघू पावता ती आमच्या संघाकडनं भराडेवाडी कर्णधार आणि थोरलीवाडी कर्णधार यायचे माझ्याशी सध्या चालू भराडेवाडी आणि थोरलीवाडी परत यायचे भराडेवाडी उत्कृष्ट बॅट्समन असा आमचो आणि लयला लांब लांब मारता आणि आता गेलेला चेंडू उंचावलेला चेंडू सुमारे 4 धावांसाठी परत एकदा प्रसाद आपल्या बॅटिंग मार्कवर प्रसाद तयार बॉलर तयार पुन्हा एकदा बघूया उडतो चेंडू प्रसादने चेंडू मारायच्या वर 6 धावांसाठी उन्हाव कलिंग नाव घालते चेंडू गेलो मारायच्या पार 6 धावा चेंडू शिमारेच्या बाहेर 6 धावांसाठी प्रसाद आपल्या जागेवर गंभीरपणे उभो फक्त चेंडू येतात चेंडू शिमारेच्या बाहेर मारता एवढाच काम त्याचा प्रसाद 1 नंबर बॅट्समन तकडे फक्त जागेवर उभा असा तोपर्यंत मॅच असा विनंती असेल माईक वरती आवाज जातोय मित्रांनो विनंती असेल खरोखरच कौतुक करावं लागेल परंतु जयलच करायचंय थोडासा आवाज कमी करा बॉलर आपल्या जागेवर प्रसाद आपल्या जागेवर 4 बॉल आणि 8 धावांसाठी प्रसाद खेळता जागेवर आपल्या जोपर्यंत प्रसाद तोपर्यंत मॅच असा आजचा आमका तरी ऐसून वाटता आता बघूया पुढचा कायदा प्रसाद पुन्हा एकदा तयार उडतो चेंडू प्रसादने दिल्या झिरकावून पण चेंडू जाता निर्धाव 3 बॉल आणि 8 धावांची गरज परत एकदा प्रसाद तयार जोपर्यंत प्रसाद तोपर्यंत तयारी असा मॅचची तयारी असा मॅच जिंकायची तयारी असा बघूया प्रसाद काय करता तो बघूया आमची तयारी असा बॉलर पुन्हा आपल्या बॉलिंग मार्फत उडतो चेंडू 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 जाता सुमारेच्या बाहेर आणि मॅच संपवल्या जवळजवळ प्रसादनी आणि जवळजवळ मॅच संपलीच म्हणाक लागली प्रसादच्या मार्फत 2 बॉल आणि 2 रन साठी मॅच दिलेली असता क्रिकेट हय 1 बॉल 1 धावासाठी पण मॅच टर्न होऊ शकता त्यामुळे 2 बॉल 2 साठी मॅच असा
आता प्रसाद जागेवर आहे, त्यामुळे सगळा काय करता तो लगेच वाजता नाही तर होणार नाही फायनल. बॉलर आपल्या बॉलिंग मार्फत प्रसाद तयार. पुढचा चेंडू प्रसाद साठी. प्रसाद पुन्हा एकदा लांब मारलेला चेंडू. चेंडू जातो सीमारेषा बाहेर. मैदानात पुढे जायचं नाही. मैदानात जायचं नाही. ते वन हँड एक हाती एक मॅच ही पूर्णपणे जिंकलेली आहे. प्रसाद इज द ग्रेट मॅन ऑफ चोरलीवाडी एक मिनिट दादा. त्याला चोरलीवाडी त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय विनंती असेल. आणि आताची लढत सुद्धा याच्यानंतरची दुसरी सेमीफायनल सुद्धा 3 षटकांची असेल. परंतु पाच पाच चेंडूचं षटक असेल कारण का फायनल 3 ओव्हरची खेळायची म्हणून. आणि दोन्ही कर्णधारांनी ऍग्री झालेले आहेत. 5 बॉलचं षटक असेल. 3 षटकांची मॅच असेल. सर पंच नवीन बॉल दे ना. बाहेर यायचंय मैदानाच्या बाहेर यायचंय. मैदानाच्या बाहेर यायचंय. नक्कीच खरोखर अभिनंदन आहे पण मैदानाच्या आनंद बाहेर साजरा करायचा आहे. हे प्रसाद भुते. प्रसाद भुते बीएमसीसी थोडस या साईडला सर्वांनी यायचे. फक्त प्रसाद भुते येतील समोर. सहा चेंडू आणि 18 धावाची मॅच काढलेली आहे. आणि खरोखरच चांगली फलंदाजी. नक्कीच दीपेश शेलार याने 200 रुपयाचं पारितोषिक लावलं होतं पांडूसाठी. चांगली फलंदाजी. त्याचं सुद्धा मी दीपेश याला विनंती करतो की त्याचं द्यायचंय आपण पारितोषिक. खरोखरच चांगली गेली फलंदाजी. त्याच्यानंतर कश्यप शिंदे यांच्याकडून 1000 रुपये. 1000 रुपये. मॅच ऑन करायची. मॅच संतोष दादा पेडणेकर तात्या. खरोखरच कुठचीही मॅच असली डीएमसीची ते सकाळी आधारस्तंभ या ठिकाणी असतात. त्यांच्याकडून 1000 रुपये. चला 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 आनंद बाहेर व्यक्त करूया. मॅच ऑन करायचे. तोर्लेवाडी आणि भराडेवाडी. चला निनाद